लेट्स टॉक रॉ अँड रिअल. सावित्रीबाई फुले, किती हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये, ज्यांनी स्वतःच्या शिक्षणाची नाही तर स्वतःच्या शिक्षणाबरोबर प्रत्येक स्त्रीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांना माहीत होतं की घराच्या बाहेर एक पाऊल टाकताच त्यांच्या अंगावर दगड आणि अपमानाचे बोल फेकले जाणार, तरीही त्या थांबल्या नाही. त्या चालत गेल्या आणि तेच अंगावर फेकलेले दगड वेचून, त्या अपमानाच्या बोलांना वेचून त्या दगडांची शाळा उभारली आणि प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. त्यांच्या मनात हे नाही असेल की प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये एक पुस्तक असावी, हे त्यांच्या मनामध्ये नाही असेल. मला असं वाटतं की त्यांना हे शिकवायचं होतं प्रत्येक स्त्रीला की ज्या प्रकारे मी घराच्या बाहेर पाऊल टाकायला भीत होती, मी पाऊल टाकला, माझ्या अंगावर दगड फेकले गेले, मला त्रास झाला, तरीही मी ते दगड वेचले आणि त्याच त्रास देणाऱ्या दगडांची मी शाळा उभारली. हेच शिकवायचे असेल त्यांना, की त्यांना हे शिकवायचे असेल की घराच्या बाहेर जरी पाऊल टाकू तर कोणी ना कोणी काही ना काही तर म्हणणार, अपमान करणार, अपमानामुळे त्रासही होणार, दगडसुद्धा फेकला जाणार, त्या दगडांमुळे जखमाही होणार. पण जरी आपण त्या दगडांना जपून त्या दगडांची इमारत उभी केली तर तेव्हा जे स्नेहाचे बोल मिळतील ना, त्या स्नेहाच्या बोलांसमोर हे अपमानाचे बोल काही नाही वाटणार. आणि खरं तर मला असं वाटतं की शिक्षणाची गरज आताही संपलेली नाही आहे. शिक्षणाची गरज आताही आहे. फरक इतका आहे की स्त्रियांचं शिक्षण मिळालं त्यांना. आता शिक्षणाची गरज त्यांना आहे ज्यांना हे तर माहिती आहे की स्त्री एक विद्येची माता आहे, तरीही ते त्या स्त्रीला एक टिश्यू पेपर समजतात आणि म्हणतात, यू आर द टिश्यू पेपर, यूज अँड थ्रो. एक स्लोगन होता जिथे म्हणायचे की बेटी बचाओ बेटी पढाओ. आता तो स्लोगन थोडासा काय म्हणतात, ट्रान्सफॉर्म करून असा असायला पाहिजे की सबसे पहले तो बेटी को बचाओ और उसके बाद उसे घर में छुपाओ, क्योंकि बाहर तो वो घूम नहीं सकती.